वैजापूर तर्फे श्रीमान सचिन लोखंडे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती मुळशी, जिल्हा पुणे यांचं मी समस्त वैजापूरकरांच्या वतीनं व समस्त महाराष्ट्राचे जे आज बघताय लाईव्ह सेशन त्यांच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम. वेलकम. वेद समूह वैजापूर आज एकूण 6 पुष्प गुंतय, आजचं 6वं पुष्प आहे. आतापर्यंत 5 सेशन अतिशय यशस्वीपणे सर्वांच्या योगदानामुळे सहकार्यामुळे पूर्ण झाले आणि आजचं 6वं पुष्प आहे. आजचं 6वं पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय सचिन सर यांना आम्ही संपर्क केला होता. त्यानुसार सचिन सरांनी आपला बहुमूल्य असा वेळ त्यांनी आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे आणि ते आजचा जो विषय घेऊन येत आहे, आजचा विषय आहे मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाची रचना काय आहे आणि त्या अनुषंगानं जे मराठी भाषेचे जे संबोध आहेत ते त्या संबोधाचं विकसन. आज सध्या कोरोनाची परिस्थिती सुरू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नेमकं शाळांमध्ये मुलं कधी येतील हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि जर आपण असं पकडलं 1 जुलै किंवा 1 सप्टेंबर 1 ऑगस्ट पासून जर पकडलं रेग्युलर मुलं आळीपाळीने सुरू होतील असं जर पकडलं आपण, तर कमी वेळेमध्ये जे आपले 6 महिने 7 महिने आपल्याकडे राहिलेले आहेत, तर या 7 महिन्यामध्ये मुलांचे मराठी भाषेचे संबोध कसे पूर्ण करायचे या संदर्भाने आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी, आमचे मार्गदर्शक व संपूर्ण महाराष्ट्राचे मार्गदर्शक आहेत. SCRT ला एक तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते सध्या काम करत आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये, शासनाच्या प्रकल्पामध्ये अतिशय अनमोल असा वाटा त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांनी अतिशय दिलीने भाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल त्यांनी दिलेले आहेत. तर असे सन्माननीय श्री सचिन लोखंडे साहेब यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी सरांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी लाईव्ह सेशन आपला जो विषय आहे तो सुरू करा. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा मी आभार मानतो त्रिंबक मोहीन पाटील आणि सुयोग बोराडेचं आणि तुमच्या सर्व समूहाचं. मला फार कौतुक वाटतंय की शिक्षकांचा एक समूह अशा प्रकारचा विचार करतोय आणि आपली क्वालिटी, आपली शिक्षणाची क्वालिटी, मुलांची क्वालिटी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतोय. आता मी जे बोलणार आहे ते हा माझा वैयक्तिक विचार आहे. म्हणजे जरी सरांनी विस्ताराधिकारी आहे, अभ्यासक्रम समितीचा सदस्य असं जरी बोललं असलं तरी हे मत हे आपण अनौपचारिक पद्धतीने मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे हे कुठल्याही शासनाचं मत आहे असं काही समजू नका. आपण आपल्या पातळीवरती ते मत आहे समजा आणि हा एक नवीन संबोध मी तुमच्या माध्यमातून शिकत आहे. हा संवाद साधण्याचा. संवाद खरं तर 2 व्यक्तींमध्ये समूहानंतर याच्यामध्ये लोकांमध्ये असू शकतो, परंतु इथं हा संवाद साधताना मला असं थोडंसं वेगळं वाटतंय. पूर्वी याच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये जर एकटा माणूस जर कुठल्या एखाद्या स्क्रीन पोस्ट बोलत असेल तर त्याला वेडा म्हणतील खरं तर, की एकटा बोलणारा माणूस एक तर वेडा असतो किंवा दुसरा एक पर्याय असतो की तो फ्रान्समध्ये असतो, तो दुसऱ्या युगाशी कोणाशी तरी बोलत असतो. असा काहीतरी हा समूह, म्हणजे असा काहीतरी हा संवाद आहे. हा पहिल्यांदा अनुभव मी तुमच्याशी बोलून घेतोय. तर हा एक नवीन संबोध करा. तर हा संवादाचा ई संवाद असा हा संबोध आहे. आता हा संबोध शब्द म्हणजे मला जो विषय आपण बोलणार आहोत तो मराठी भाषेचा अभ्यासक्रम आणि संबोध विकसित करतील. पण आता हा मी सारखा संबोध शब्द वापरतोय. हा संबोध म्हणजे काय असतो याच्याकडे मी सुरुवातीला येतो आणि नंतर मराठी भाषा आणि त्यातले संबोध विकसनाकडे येतो. संबोध विकसित कसा होतो, संबोध कसा असतो, तो वयानुरूप कसा विकसित होतो, संबोधाचा नेमका अर्थ काय, हा अर्थ आपण समजून घेऊया पहिल्यांदा. एक लहानपणापासून आपण एक संबोध शिकलेला आहे, कुत्रा हा संबोध तुम्हाला माहिती आहे. कसा सुरू होतो हा संबोध हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण लहान बाळ असतो किंवा तुमचं बाळ असेल तर त्याला आपण खिडकीतून, दरवाजातून किंवा आपल्या घरात आलेला एक प्राणी दाखवतो आणि त्याला सांगतो की गुबगुब आहे. खिडकीतून तो जो दाखवणार असतो तो सुलभक असतो. म्हणजे ती आई असते, भाऊ असतो, वडील असतात, आजी असते, कोणतरी त्या खांद्यावरती घेऊन दाखवत असतं आणि सांगत असतं हे गुबगुब आहे. पुढे जाऊन खिडकीतून बाळ बघत असतं आणि जाताना शेळी दिसते, म्हैस दिसते, गाय दिसते. बाळ त्याला बुबू म्हणायचा प्रयत्न करतं.
जो सुलभक असतो तो मात्र त्याला सांगतो हे भुबू नाहीये, ही हम्मा आहे, ही बॅब्या आहे. म्हणजे ही हम्मा बॅब्या याच्यापासून भुबू हा वेगळा असतो, याची प्रक्रिया त्याच्या डोक्यामध्ये सुरू होत जाते. थोडक्यात विश्लेषण हा प्रकार चालू झालेला असतो. कालांतराने आपल्या समोर एक बाळाला आपण शिक्षक असल्यामुळे तो फारच लवकर पुस्तकं येतात, पण सर्वसामान्य घरातही पुस्तकं दाखवली जातात, वेगवेगळे चित्रांचं पुस्तक दाखवलं जातं आणि मग त्या चित्रातला त्याला दाखवला जातो हा भुबू आहे आणि पुढं त्याला कुत्रा म्हणायला सुरुवात होते. पहिल्यांदा डोमेस्टिक थोडक्यात पाळीव प्राणी असतात, नंतर जंगली प्राणी येतात, बाळ ते भुबू बघत असतं. आणि मग जंगली प्राण्यांचा विषय चालू असताना, जंगली प्राण्यांचं पुस्तक बघत असताना ते एका प्राण्यावरती परत एकदा बोट घेऊन म्हणतं भुबू आहे. दुसराही तसाच एक प्राणी दिसतो, त्याला म्हणतं हा भुबू आहे. त्याचा जो सुलभक असतो त्याला जो सांगत असतो, त्याला जो मदत करत असतो, तो सांगतो की हे भुबू नाहीये, हा लांडगा आहे, हा कोल्हा आहे. हे लांडग्याचं वेगळेपण, ते कोल्ह्याचं वेगळेपण कुत्र्यापासून वेगळं आहे हे लक्षात यायला सुरुवात होते. नंतर टप्प्याटप्प्याने त्याची वाढ होत राहते, तो वेगवेगळ्या प्रकारची कुत्रे बघत असतो. शाळेत आल्यानंतर कुत्र्याविषयी पहिली दुसरीला माहिती सांगितली जाते की कुत्रा हा प्राणी पाळीव प्राणी आहे, त्याला 4 पाय असतात, त्याला एक शेपूट असतं, 2 डोळे असतात, तो भोगो असा ओळखतो. नंतर वय वाढलं की कुत्र्याचा प्रामाणिकपणा असतो, तो मालकाची सेवा करतो, मालकाशी खूप प्रामाणिक राहतो. अशा प्रकारे कुत्रा हा संबोध त्याला समजत. कालांतराने तो गावाचे कुत्रे बघत असतो, तो टीव्ही वरती वेगळे बघतो. मोठमोठ्या केसाळ प्राणी म्हणजे असलेली कुत्री बघतो. माणसाच्या उंची एवढे असलेले प्राणी ते त्यालाही कुत्रा म्हणायचा समजतो. डॉबरमॅन, अल्सेशियन किंवा वेगवेगळ्या जातीची कुत्री त्याला ते दिसतात आणि त्याला कुत्र म्हणायचं असतं हे त्याला समजत. आपण फक्त एकदा त्याला फक्त कुत्रा हा संबोध सांगितलेला. मग हे कुत्रे बघत असताना कधीतरी टीव्ही वरती किंवा न्यूजपेपर आपल्या वर्तमानपत्रामध्ये हातावर ठेवलेला छोट्या एक प्राणी असतो, त्याला पण तो कुत्रा म्हणू शकतो, कारण तो कुत्र्याचा आकार. त्याचा थोडक्यात कुत्र्याला त्यांनी स्पर्श केलेला असतो, कुत्र्याला त्यांनी पाहिलेला असतं, कुत्र्याचा आवाज ऐकलेला असतो, कुत्र्याला त्यांनी अनुभवलेला असतो. या सगळ्या माध्यमातून कुत्रा हा संबोध त्याचा पुढे वाढत असतो. कालांतराने त्याच्या वाचनात बाळाच्या म्हणजे आता 4थी 5वी 6वी 7वी आता टप्प्याटप्प्याने कुत्रा त्याच्याविषयीची वेगवेगळे अँगल्स असं म्हणता येईल ते येत राहतात आणि कालांतराने तो कुठेतरी असं वाचतो. तो माणूस आहे ना, 1 नंबरचा कुत्रा आहे, साहेबांच्या पुढं करतो, त्यांचे पाय चाटतो आणि मला त्रास देतो, असं कुठेतरी वाचण्यात येतं, ऐकण्यात येतो. म्हणजे तो जो प्राणी आहे 4 पायाचा, भुबू करणारा, हे असलेला, तो कुत्रेगिरी करतो. हा एक अनाकलनीय म्हणजे सुरुवातीला जो अनाकलनीय, पण नंतर त्याला लक्षात येतं की कुत्रेगिरी करणे म्हणजे काय. थोडक्यात काय, कुत्रा हा जो संबोध आहे तो टप्प्याटप्प्याने कसा वाढत आला, मग त्याला कळतं माणसातलं कुत्रेपण म्हणजे काय. म्हणजे एखाद्याला विचारलं की कुत्रा म्हणजे काय, तर आदरणीय नंदकुमार साहेबांचं ते उदाहरण आहे, ते नेहमी सांगायचे, ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याचं 4 पायाचा प्राणी असतो, मग 4 पाय कापून टाकले तर 4 पायाचा कुत्रा नसतो, म्हणजे पाय नसलेला कुत्रा नसतो का. त्याला घशाला काही प्रॉब्लेम झाला, भुंकला नाही म्हणून तो कुत्रा नाही का. त्याचे 2 कान असतात, 1 कान कापून टाकला मग तो कुत्रा नाही का. कुत्रा हा लोंढा घोळतो असं म्हणतात, तो शेपूट कापून टाकलं मग तो कुत्रा नाही का. त्या कुत्र्याचं कुत्रे पण त्याच्यामध्ये सामावलेला आहे, मग तो माणसातला पण असेल तो कुत्रा. हा संबोध स्पष्ट होतो. संबोध ही कल्पना काय आहे की मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं कुत्रा या उदाहरणावरून. असेच मराठी भाषेमध्ये संबोध असतात, कुत्रा नाही बरं का, म्हणजे कथा असतात, कविता असतात, ह्या संबोध मध्ये मी एकदम घुसलो खरा, पण त्याच्यापूर्वी तुम्हाला मराठी भाषेचा अभ्यासक्रम याकडे परत आहे. मराठी भाषेचा अभ्यासक्रम किंवा संपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्यामागची जी पहिली भूमिका होती त्या भूमिकेकडे पहिल्यांदा मी तुम्हाला घेऊन जातो. भाषा विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना काय घडलं होतं आणि मग अभ्यासक्रम तयार करताना काय घडलं होतं, त्यात भाषा विषयाचा अभ्यासक्रम कसा आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा भाषा विषयाचा अभ्यासक्रम
कसा पुढे नेता येईल याचा आपण विचार करू. मी अभ्यासक्रम हा शब्द वापरतो, मी पाठ्यपुस्तक शब्द वापरत नाहीये हे लक्षात घ्या. अभ्यासक्रमाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणावरती असते. पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमाची काही उदाहरणं दिलेली असतात. आपल्याला जो प्रश्न पडलेला असेल तो पाठ्यपुस्तक संपवण्याचा हे असेल. म्हणजे आता बऱ्याच शिक्षकांना अभ्यासक्रम हा विषय माहिती नसेल असं मला वाटतं. मी जेव्हा असं काही माहिती नसेल किंवा कोणी वाचलेलं नसेल असं जेव्हा सांगेल त्यावेळेस ते महाराष्ट्रातल्या शिक्षकांबद्दल बोलतोय असा विचार करायचा. जे जे चांगलं असेल ते मी महाराष्ट्रातल्या शिक्षकांबद्दल बोलतोय आणि जे जे वाईट आहे ते चीन मधल्या शिक्षकांबद्दल बोलतोय असं समजायचं. कारण चीन मधल्या शिक्षकांना अभ्यासक्रम वाचत नाही, ते डायरेक्ट पाठ्यपुस्तकं शिकवतात असा तो प्रकार असेल. तर काही शिक्षकांनी ते वाचलं नसेल म्हणून, आणि अभ्यासक्रम काय असतो हे कदाचित माहिती नसेल किंवा अभ्यासक्रम तयार करताना काय विचार केला होता तो माहिती नसेल. त्यामुळे मुलांना काय शिकवायचं तर पाठ्यपुस्तकातले काही धडे शिकवायचे. थोडक्यात मुलांना धडा शिकवण्यासाठी शिक्षक आहेत का हा विचार करावा असं वाटतं. अभ्यासक्रम पुनर्रचना करताना त्यावेळी म्हणजे मी 2012चा अभ्यासक्रम विषयी बोलतोय. आता अभ्यासक्रम पुनर्रचनेची गरज येणार आहे कारण एनसीएफ आता परत येऊ घातलेला आहे. त्यावेळी 2004चा अभ्यासक्रम होता आणि त्याच्यानंतर 2005ला राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा आला आणि त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आल्या, काही संबोध आले, काही संकल्पना आल्या. त्या होत्या की मुलाला कुणाला शिकवायची गरज नाही, विद्यार्थी हा स्वतः ज्ञानाचा निर्माता आहे. घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नाही, घोकंपट्टीपासून दूर करण्याचं शिक्षण त्याला देता आलं पाहिजे. त्यानंतर माहितीचं ओझं कमी करायचं हा प्रकार आहे. मी सुयोगला रिक्वेस्ट करेन की येस सर, तुला माझी पीपीटी देतात का, मी स्क्रीन शेअर करतो. येस सर. नाही सर, तुम्ही स्क्रीन शेअरिंग करू नका, मी करतो. ओके 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 ओके, दिसते सर. हा ओके ओके, तर पहिल्या स्क्रीनवरती जाऊया की अभ्यासक्रम पुनर्रचनेची गरज. एक हे पुढे घ्या थोडं. की सामाजिक समायोजनाला व व्यक्तिमत्व विकासाला हा अभ्यासक्रम मदत करेल. बघा, व्यक्तीच्या सामाजिक समायोजनाला व व्यक्तिमत्व विकासाला हा अभ्यासक्रम मदत करेल असं ध्येय मराठी अभ्यासक्रम तयार करताना ठरवलं गेलं होतं. मला परत एकदा आदरणीय नंदकुमार साहेबांची आठवण येते. ते एक अभ्यासक्रम समितीचं काम चालू असताना ते सहज म्हणायचे की अरे तुम्ही अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट काही दुसरं काही ठेवू नका, फक्त नवरा बायको मधलं भांडण मिटवणं हा अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. म्हणजे काय होईल म्हणे की नवरा बायको एकमेकांशी भांडणार नाहीत, म्हणजे त्यांचा समोरच्याचा बायकोचा विचार नवरा समजून घेऊ शकेल आणि नवऱ्याचा विचार बायको समजून घेऊ शकेल. मग त्यामुळं त्यांच्या घरात भांडणं असणार नाहीत. त्यांच्या घरात भांडणं असणार नाहीत म्हटल्यावरती त्यांची मुलं भांडणार नाहीत. त्यांच्या घरात थोडक्यात समायोजनाची वृत्ती तयार होईल. हे जसं घर आहे तसं शेजारच्याही घरात असणार आहे, त्यांच्या घरात भांडणं होणार नाहीत. दोन शेजाऱ्यांमध्ये कधी भांडणं होणार नाहीत. असे संपूर्ण वस्तीमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये, इमारतींमध्ये भांडणं होणार नाहीत. मग त्या गावामध्ये कुणाची भांडणं होणार नाहीत कारण ते सगळे एकमेकांना समजून घेत असतील. 2 गावांमध्ये भांडणं होणार नाहीत, त्या तालुक्यामध्ये भांडण होणार नाही. त्या सगळे एकमेकांना समजून घेणारे, त्यांचं सामाजिक समायोजन नीट झालं असलं पाहिजे. आणि त्यामुळं जिल्ह्यांमध्ये भांडणं होणार नाहीत, राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमा प्रश्न असणार नाही. त्यामुळं 2 देशामध्ये भांडण होणार नाही, म्हणजे पाकिस्तानशी युद्ध होणार नाही कारण पाकिस्तानमध्येही समायोजन करणारी माणसं असतील, आपल्याकडे समायोजन करणारे असतील. मग पोलीस यंत्रणा लागणार नाही, न्याय व्यवस्था लागणार नाही, मिलिटरीची गरज असणार नाही. फक्त नवरा बायकोचं भांडण मिटवणं एवढी गोष्ट जर आपण साध्य करू शकलो तर एवढं सगळं साध्य होईल. हा विचार ते मांडायचे. विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु हे किती सत्य आहे बघा. कारण सामाजिक समायोजन करण्यासाठी जी भाषा वापरावी लागते ती आपल्याला नीट वापरता येत नाही किंवा आपण वापरलेली भाषा समोरचा नीट समजून घेऊ शकत नाही, म्हणून अडचण येते. म्हणून सामाजिक समायोजनासाठी भाषेचं महत्व खूप महत्वाचं आहे. भाषा कशासाठी वापरतो तर आपल्या इच्छा, गरजा, आपले विचार किंवा भावना, कल्पना हे सगळं व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाषेची गरज असते. आपण जसं व्यक्त करतो तसं समोरचा व्यक्त करत असतो आणि त्याचे विचार, भावना, कल्पना हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि हे सामाजिक समायोजनासाठी आवश्यक आहे. भाषेचं ध्येय सामाजिक समायोजनाला मदत करणे. आणि हे करत असताना आपण
एका विशिष्ट संस्कृतीमध्ये वावरत आलेली माणसं आहोत. आपल्याला ही संस्कृती आपल्या कुटुंबापासून मिळते, आपल्या समाजापासून मिळते, समाजाचा परीघ वाढतो, संपूर्ण देशाकडून मिळते. थोडक्यात या व्यवस्थेपासून आपल्याला संस्कृती मिळते आणि या संस्कृतीचा उपयोग करून आपलं व्यक्तिमत्व विकास घडत असतो. पुढचा जो भाग आहे की हे मी आता तुमच्याशी बोलताना मराठीचा अभ्यासक्रमाविषयीकडे येतोय. हे करत असताना मराठी विषयाकडे कसं बघावं या दृष्टीने मी तुमच्याकडे येतोय की मग आता ही जी भाषा आहे आपली मराठी भाषा, संस्कृती आणि आता मी साहित्याकडे येतो. भाषा आणि संस्कृती याच्यामध्ये एक जैविक नातं असतं. म्हणजे सांस्कृतिक वारशाचं जतन करणं आणि पुढील पिढीकडे ते संक्रमित करणं यासाठी भाषा काम करत असते. आणि नवीन संबोध, नवीन संकल्पना, नवीन संज्ञा, विचार याद्वारे संस्कृती वारशात भर पडत असते. आणि हे भर पडण्याचं काम हे माणसं करत असतात. ही माणसं कधी लिहित असतात, कधी बोलत असतात, कधी सांगत असतात आणि याला तर आपण साहित्य म्हणतो. या साहित्याच्या आस्वादामुळं, आस्वाद हा शब्द फारच जड वाटेल की साहित्याचा आनंद घेणे हे समजूया. आनंद घेण्यामुळं बघा की व्यक्तिमत्व संतुलित होतात, म्हणजे जीवन संतुलित होतं, वैचारिक जीवन समृद्ध व्हायला साहित्यामुळे मदत होते आणि भाषिक कौशल्य जी आहेत ती पण सहजतेने साध्य होतात. साहित्याचा आस्वाद घेत घेत सांस्कृतिक जीवन सुद्धा समृद्धतेकडे जात असतं. म्हणजे एवढा सगळा विचार आपण भाषा मराठीचा, प्रथम भाषा मराठीचा 1ली ते 8वीचा अभ्यासक्रम करताना केलेला आहे. हा सगळा विचार साध्य होण्यासाठी आपल्याला आशय लागतो आणि तो आशय हा पाठ्यपुस्तकाने देऊ हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे. आता मराठीचा विचार करताना आपण बघितलं की ज्ञानसंरचनावादी दृष्टिकोन आपण वापरलेला आहे. शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची आहे. सुलभक म्हणजे काय, इथून परत एकदा सांगतो. सुलभक म्हणजे रेडीमेड उत्तरं देत नाही, गोष्टी सुलभ करतो. तुम्ही लहान मुलाला तुमच्या बाळांना किंवा आसपासच्या बाळ चालताना बघितलीत, पहिलं पाऊल सुरुवात ते टाकतं त्यावेळी सगळे असे कौतुकाने टाळ्या वाजवतात, अरे चालायला लागला बाळ, कौतुक, ऍप्रिसिएशन मिळायला सुरुवात. नंतर तो उभं राहतं, हात धरा, बोट त्याचं धरलं जातं, बोट असं धरलं जातं, बाळ असं बोट धरतं आणि जिथं गरज आहे तिथं ते बोट सोडून दिलं जातं. हे बोट सोडणं बाळाला स्वतःहून जमतं. हे जसं फिजिकली जमतं तसं बोधात्मक पातळीवरती सुद्धा जमतं, भावात्मक पातळीवरती सुद्धा जमतं आणि क्रियात्मक पातळीवरती सुद्धा जमतं. याचा विश्वास आपण ठेवायला पाहिजे. हे जे आहे ते काम सुलभकाचं आहे. आणि शिक्षकाची मराठी भाषेचा अभ्यासक्रम तयार करताना फक्त शिक्षकाला सुलभक नाही म्हटलं बरं का, त्याच्या आसपास जे जे लोक आहेत, मुलं आहेत, पालक आहेत, समाज आहे, याला पण सुलभक म्हटलेलं आहे. त्यासाठी त्याला शिकण्यासाठी चेतक आणि पोषक वातावरणाची गरज आहे आणि ती निर्माण करायचं काम मराठी भाषेचा अभ्यासक्रम तयार करत असतो. दुसरा भाग महत्वाचा आहे की भाषा ही ग्रहण केली जाते. लँग्वेज ऍक्विजिशन असं म्हणतात. भाषा ही ग्रहण केली जाते, शिकवली जात नाही. मुलांना तुम्ही शिकवता का, म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, तरी ते क्रियापद वापरतात ना. मी जातो, मी जाते. म्हणजे पुल्लिंगी मुलगा असेल तर मी जातो म्हणतो, मुलगी असेल तुम्ही सांगता अरे तू स्त्रीलिंगी करता असताना क्रियापद स्त्रीलिंगी क्रियापदामध्ये असा बदल होतो. हे सगळे सांगायची गरज राहत नाही, कारण मुलांनी ते सहज ग्रहण केलं असतं. याचा उपयोग आपल्याला मुलांच्या भाषा शिक्षणात म्हणजे लँग्वेज लर्निंग मध्ये आणि साहित्य शिक्षणात म्हणजे लर्निंग ऑफ लिटरेचर मध्ये करायचं आहे. तुम्ही म्हणालो 1ली ते 8वीच्या मुलांसाठी हे काय लिटरेचर वगैरे असे शब्द वापरतायत किंवा हे मूल ते ग्रहण करत असतं. कुत्रा हा संबोध सांगितला ना, तो जसा टप्प्याटप्प्याने वाढतो ना, तसा तसा हा लिटरेचरचाही किंवा आपल्या भाषेच्या साहित्याचे संबोधही वाढले जातात. तर या प्रकारे मराठी भाषेचा विचार केलेला आहे. आता मी म्हटलं संबोध हा आलेला आहे. संबोध ही एक उच्चतर विचार प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. म्हणजे कथा वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टीतून कथा हा संबोध येतो.
कविता हे कथेपेक्षा वेगळं असतं, त्याची मांडणी वेगळी असते, त्यात गेयता असते आणि मग कालांतराने कळतं की गेयता नसतात, मुक्त कविता पण असतात. म्हणजे जसं कुत्र्याचं समजलं, माणसातला कुत्रे पण तसं कवितेतलं सुद्धा वेगळेपण कळत कळत. म्हणजे कविता म्हणजे काय, तर ती सुरुवातीला यमक जुळणारे, नाचता येणारी, गाता येणारे, तालात ठेक्यात म्हणता येणारी, मग अर्थपूर्णता, मग सामाजिक आशय असलेली आणि मग विविध प्रश्नांचा उहापोह करणारी मुक्त कविता. असं सगळं टप्प्याटप्प्याने वाढवत आणि त्याची उदाहरणं आपल्याला पाठ्यपुस्तकात मिळत राहतात. आणि ही उदाहरणं मुलांनी स्वतःहून शोधणं, मुलांनी त्या संबोधाकडे स्वतःहून जाणं अपेक्षित आहे आणि त्याला सहकार्य आपण करणं गरजेचं आहे. मुलांच्या ज्या गरजा असतात, विविध भाषिक गरजा असतात. भाषिक गरजा मी शब्द मुद्दाम वापरतो कारण मूल समजून घेऊन आपण शिक्षण द्यायला पाहिजे. मुलाची भाषा आपण स्वीकारली पाहिजे. आता इथं म्हणजे आयडियल भाषा किंवा प्रमाण भाषा असा शब्द नाही वापरू इच्छित मी, परंतु पुस्तकातली भाषा जी सर्वसामान्यांना पोचलेली आहे, जी पुस्तकात वापरली आहे, त्या भाषेबद्दल आपण बोलूया की त्या पुस्तकातली भाषा मुलांना पोहोचली पाहिजे. यासाठी पाठ्यपुस्तकं मदत करतात आणि आपण त्याच्या भाषेचा मान राखून त्याला समजून घेऊन मग आपण पाठ्यपुस्तकातल्या भाषेकडे यायला हवं. थोडक्यात सर्वसमावेशकता म्हणजे माझ्याही भाषेला इथे महत्व आहे. सर्वसमावेशकता म्हणजे फक्त वंचित घटकांची नसते, सर्वसमावेशकता म्हणजे केवळ दिव्यांग व्यक्तींची नसते, तर भाषिक सर्वसमावेशकता याविषयी मी बोलतोय. ती भाषिक सर्वसमावेशकता ही गरजेची आहे आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक समायोजनाला सुद्धा महत्वाचं स्थान आहे, ते आपण अभ्यासक्रमातून पूर्ण करतोय. हा भाग झाल्यानंतर मी पुढे येतो की अभ्यासक्रमाची जी मांडणी आहे ती 3 टप्प्यात केलेली आहे. मी 3 टप्पे हा शब्द वापरतोय. टप्प्याला आपण इयत्तांची जोड दिलेली आहे. टप्पे का केलेत मी ते तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण सीसीई आणलं, आरटी आणलं, मुलांना 8वी पर्यंतच्या काही क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत असं जेव्हा म्हणतो, त्यावेळी एखाद्या विशिष्ट ठिकाणीच त्या प्राप्त होतील असं नाही, कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक मुलाचा विचार करण्याची पद्धती वेगळी आहे, त्याचं सामाजिक संदर्भ वेगळे, सांस्कृतिक संदर्भ वेगळे असण्याची शक्यता आहे आणि अशा सामाजिक सांस्कृतिक वेगवेगळ्या संदर्भातून आलेल्या मुलाला आपण एकाच पुटपट्टीवरती मोजू शकत नाही की तू एवढं हे एवढ्या दिवसात करायचं, म्हणून टप्पे केलेत. पहिला टप्पा हा 1ली 2रीचा आहे, इयत्ता हा आपल्याला समजतो म्हणून भाग आपण तिथं आणलेला आहे. पहिला टप्पा इयत्ता 1ली 2रीचा आहे. याच्यामध्ये मूल जे श्रवण भाषण शिकून आलेलं आहे घरातून परिसरातून त्याचं दृढीकरण करणं आणि त्याला अध्ययनाची साधनं बळकट करणं म्हणजे वाचनाची आणि लेखन या औपचारिक कौशल्यांची ओळख करून द्यायचा पहिला टप्पा आहे आपल्या अभ्यासक्रमात. दुसरा टप्पा आहे तो 3री ते 5वीचा आहे. या 4ही कौशल्यांचा विकासासोबत जे व्याकरण आपण वापरत असतो, जे नियम व्यवस्था वापरत असतो त्याचा परिचय करून गेलेला आहे. आणि 6वी ते 8वीच्या टप्प्यामध्ये आपण त्याला साहित्याकडे देतोय, सामाजिक प्रश्नाकडे देतोय, कौशल्यांचा सफाईकडे नेतोय, अभिव्यक्तीकडे देतोय, आस्वादकतेकडे. म्हणजे पहिलीपासून आस्वादकता आहे का, तर निश्चित आहे, पण त्याची व्याप्ती आपण टप्प्याटप्प्याने वाढवत येतोय. जसं मूल स्वतःच्या गतीने प्रगती करेल त्या पद्धतीने त्याला 8वी पर्यंतच्या क्षमता प्राप्त होतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. यासाठी भाषेचा अभ्यासक्रम जो मांडलाय तो मुळात मांडलाय तो 6 क्षेत्रांमध्ये. पहिलं क्षेत्र आहे घर आणि परिसरातील भाषिक आंतरक्रिया. मित्रांनो, मी जेव्हा असं ठरवलं की आपल्याशी या विषयावरती त्र्यंबक सरांनी मला सांगितलं की तुम्हाला संवाद साधायचा आहे, तर ही एक संधी आहे की तुम्हाला सांगण्याची की अभ्यासक्रमामध्ये भाषा शिक्षणाचं अध्ययनाचं पहिलं क्षेत्र आहे घर आणि परिसरात घडणाऱ्या भाषिक आंतरक्रिया. आणि आता मला फार आनंद वाटतोय की याही काळामध्ये जेव्हा मुलं घरी आहेत, तो मुलं शाळेत येऊ शकण्याची शक्यता कालांतराने म्हणजे कितपत आहे हा भाग ज्या त्या परिस्थितीवरती अवलंबून असेल, त्यावेळी या घर आणि परिसरात होणाऱ्या भाषिक आंतरक्रिया आणि त्यातून होणारे संबोध विकास, त्यासाठी पालकाची त्याच्या मित्रांची जी सुलभकाची भूमिका आहे ती किती महत्वाची आहे ते तुम्हाला अभ्यासक्रमातून निश्चित कळेल की अभ्यासक्रमात त्याचा विचार केला होता किंवा मुलाच्या भाषेचा विचार केला होता, मुलाच्या जे घरा परिसरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार केला होता. दुसरी गोष्ट की घरातल्या आणि परिसरातल्या गोष्टी शाळेत घेऊन येणं म्हणजे वर्ग शाळा
आणि समाज म्हणजे शाळेतल्या गोष्टी परत समाजामध्ये घेऊन जाणं, अशा आंतरक्रिया, भाषिक आंतरक्रिया. तिसरा भाग होता की भाषिक नियम व्यवस्थेचा परिचय, म्हणजे आपण ज्याला व्याकरण असं म्हणू, पण ते नियम व्यवस्था आहे की कसं काय वापरायचं, काय म्हणतात ते, नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा पुढे जाऊन अर्थालंकार म्हणजे काय, किंवा विभक्ती म्हणजे काय, ते या सगळ्या गोष्टींचा परिचय त्याला त्या ठिकाणी केला गेला आहे. चौथं क्षेत्र हे पहिली दुसरी पुरतं मर्यादित होतं, कारण पहिली दुसरीला भाषा आणि गणितात परिसर अभ्यास समाविष्ट करावा असं ठरलं होतं. त्यामुळे परिसर अभ्यासाची एकात्मिता हे पहिली दुसरीसाठी हे चौथं क्षेत्र ठेवलं होतं. पुढचा भाग होता, पाचवं क्षेत्र होतं साहित्यिक अभिव्यक्तींचा आस्वाद, विविध प्रकारचं साहित्य समजून घेणं. आता साहित्य म्हणलं की परत एकदा फार जड वाटतं, परंतु त्या साहित्याचे जे विविध प्रकार आहेत, म्हणजे अगदी अक्षर आहेत, शब्द आहेत, वाक्य आहेत, किंवा मग त्याच्यापासून त्या वाक्यांचा क्रमवार वाक्यांची मांडणी केली की कथा तयार होते. त्या कथेमध्ये काही पात्र असतात, त्यांचे काही स्वभाव असतात. थोडक्यात काय, ते कथा, कविता, गाणी, स्फुटलेखन किंवा या जे सगळ्या वेगवेगळ्या साहित्याचे जे प्रकार आहेत त्याचा आस्वाद त्याला द्यायचा, आणि ज्याच्यात आवड आहे त्याला त्याला त्या ठिकाणी पुढे न्यायचं. आणि त्याच्या पुढे जाऊन जो भाग आहे तो आहे अभिव्यक्ती, म्हणजे की स्व अभिव्यक्तीचा प्रयत्न. त्याने त्याचा विचार मांडला पाहिजे, ना की पुस्तकातला विचार त्यांनी कॉपी करून टाकला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं, अभिव्यक्त होणं म्हणजे काय, स्वतःला जे सांगायचंय ते लिहिता येणं, ते बोलता येणं, आणि त्याचा आधार घ्यायचा आहे, त्यासाठी आशय घ्यायचा आहे, तो पाठ्यपुस्तकात असेल आणि त्याचं जीवनामध्ये रूप प्रतिबिंबित झालं पाहिजे, हा तो भाग आहे. एवढा सगळा विचार भाषा शिक्षणासाठी केलेला आहे. आता मग भाषा शिक्षणाचा विचार करत असताना त्याची जी मांडणी आहे ती कशी केली ती तुम्हाला सांगतो. ते रकाने मला तुम्हाला दाखवता येणार नाहीयेत, कारण आता इथं ती अडचण निर्माण होईल. पण भाषिक संबोधांची काही उदाहरण दिली गेली आहेत, म्हणजे किती कुठले कुठले संबोध आहेत भाषेचे, ते संबोध त्या ठिकाणी आहेत. सुलभक म्हणून शिक्षक, पालक किंवा मित्र यांच्या कृतींची काही उदाहरणं दिली गेलेली आहेत. त्याबरोबर त्याच्या आधारे विद्यार्थी काय कृती करेल याची उदाहरणं दिली गेली आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा जो संभाव्य बदल आहे तो संभाव्य बदल 3 पातळ्यांवरती त्याचा विचार केला आहे. एक बोधात्मक, एक भावात्मक आणि एक कौशल्यात्मक. आणि मूल्यमापनाची साधनं त्यासाठी कशी असतील याचा विचार हा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम तयार करताना केले गेलेला आहे. आता मग जसं मी सांगितलं की संबोध हा विकसित होण्यासाठी मुलाला वेगवेगळ्या पातळ्यांचे अनुभव द्यायला गरजेचे आहे, म्हणजे पंचेंद्रियांमार्फत त्याला अनुभव दिला गेला पाहिजे. म्हणजे आता साधी गोष्ट आहे, तर इथं मी कथा हा संबंध घेतो, तर आपण गट प्रमाणे बघतो. आता मला ते तुम्हाला दाखवता येत नाही, ही मर्यादा लक्षात घ्या की कथा हा संबोध पहिली दुसरीत कसा येतो, तिसरी ते पाचवीत कसा येतो, आणि 6वी ते 8वीत कसा येतो. त्याच्यासोबत तो श्रवण भाषणात भाषेच्या अध्ययन क्षेत्रामध्ये कसा येतो, वाचन लेखनात कसा येतो, आस्वादिकतेमध्ये कसा येतो, आणि अभिव्यक्तीमध्ये कसा येतो, हा भाग मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सुरुवातीच्या ज्या कथा असतात पहिली दुसरीच्या, तर त्या साधारणतः चित्रांच्या असतात, चित्रमालिकांच्या कथा असतात. तिसरीच्या 5वीला आपण ज्या कथा ऐकवतो, त्यांना ज्या सांगायला होतो, त्या अद्भुत कथा, शौर्य कथा, कल्पनारम्य कथा अशा भागाकडे जातो. आणि 6वी ते 8वीला पुढे आपण विज्ञान कथा, सामाजिक आशयाकडे असणाऱ्या कथांकडे जातो. पहिली दुसरीला गटांच्या समूहाने त्यांनी कथा ऐकाव्यात, बोलाव्यात अशी अपेक्षा असते. 3री ते 5वीला याच्यात मोठ्या आवाजात सांगाव्यात, योग्य शब्द उच्चारात सांगाव्यात, आणि 6वी ते 8वीला त्याच्यामध्ये भाव प्रकट झाला पाहिजे ही अपेक्षा आपण व्यक्त करत असतो. पहिली दुसरीला प्रकट वाचन करताना अचूक उच्चारांकडे आपण विचार करतो, तर 3री ते 5वीला आपण योग्य आरोह अवरोह, योग्य बलाघातासह त्याचा विचार करतो. आणि 6वी ते 8वीला आपण असा विचार करतोय की अर्थानुरूप, भावानुरूप ओघावते अभिवाचन मुलांना करता येण्याची गरज आहे. मग आशय कसा असावा, म्हणजे जसे टप्पे आहेत त्याप्रमाणे आशय आहे की पहिलीच्या मुलांना त्यांच्या जवळचा आशय आहे, पशु पक्षी, तिथले आसपासचे प्राणी, बालजीवनातली गंमत जम्मत, अशाचा आशय असायला पाहिजे. 3री ते 5वीला त्यांच्या वयोगटाशी, जीवनाशी संबंधित असलेल्या, आनंद देणाऱ्या, अद्भुततेविषयी कुतूहल जागृत करणाऱ्या अशा कथांचा समावेश असतो.
तर 6वी ते 8वीला रहस्य कथा, विज्ञान कथा, सामाजिक प्रश्न निर्माण करणाऱ्या कथा असा भाग असतो. त्यातली भाषा कशी असते तर पहिली दुसरीच्या याला थोडीशी लयदार भाषा असते, सोपी असतात, वाक्य लहान असतात. तिसरी ते 5वीला थोडंसा त्याचं लांबी वाढते. पात्रांचे स्वभाव त्याच्यामध्ये लक्षात यायला लागतात आणि 6वी ते 8वीला त्याचं कॉम्प्लिकेशन वाढत राहतं. पात्र, त्यांचे वेगवेगळे स्वभाव, त्यात त्यांच्या भाषेची व्याप्ती, म्हणी, वाक्प्रचार, नैसर्गिक पार्श्वभूमी उभी करणं अशा स्वरूपाचं कथा आपल्याला दिसतात. स्वअभिव्यक्तीमध्ये ती कथा सांगणं, मोठ्या आवाजात सांगणं, नंतर 8वी 9वीला योग्य हावभावासह सांगणं असा तो प्रकार आहे. म्हणजे आता जर तुम्ही कथा लक्षात घेतल्यात की पहिलीला साधारणतः झोपाळा गेला उडून ही कथा बघा, दुसरीला लोभी कुत्रा बघा, झोपाळ्या गेल्या उडून मध्ये तर संवाद म्हणजे टायटल्स नाही, त्या चित्रावरूनच कथा समजते. लोभी कुत्रामध्ये काही वाक्य आहेत. तर तिसरीचा मोर पिसारा ही कथा बघा की अद्भुत रम्य आणि कल्पनारम्य अशी कथा आहे. चौथीला सुद्धा बोलणारी नदी ही कथा बघा. 5वीला बंडूची इजार ही कथा बघा. तर 7वीला गचक अंधारी ही कल्पना विलास असणारी कथा बघा. मग ह्या कथेमधली पात्र कोणती आहेत, ती कशी वापरली आहेत, कथेमध्ये घटनाक्रम कसा आलाय, याला कथा का म्हणायचं, अशा स्वरूपाचं चित्र आपल्या डोळ्यापुढं उभं राहत असतं. म्हणजे आता या परिस्थितीमध्ये, कोविडच्या परिस्थितीमध्ये पाठ्यपुस्तक सगळं शिकवायची गरज आहे का? तर आता कदाचित तुमच्याकडे मुलं येतील किंवा काही ठराविक कालावधीसाठी येतील, कदाचित काही काळ कोणती परिस्थिती सांगता येत नाही. समजा मुलं जर आली तर तुम्ही त्यांना सगळं पाठ्यपुस्तक शिकवण्याची गरज नाहीये. त्यांनी तुम्ही त्याला एखादी कविता शिकवा. त्या कवितेसारखे संदर्भ असणारे तुम्ही सांगू शकता की आता पाठ्यपुस्तकात किंवा इतर साहित्यामध्ये तुला अशा कविता कुठल्या मिळतात ते बघ, त्यांची वैशिष्ट्य शोधायला सुरुवात कर. अर्थात हा प्रकार 3री ते 5वी पासून पुढे येईल. अगोदर पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना नुसता आनंद घेऊ द्या, बडबड करू द्या. त्यांच्या पालकांना सांगा की युट्यूबवरती कविता, कथा, गाणी, गोष्टी हे जे आहेत ते त्यांना मिळू दे, ऐकू दे, त्याच्यावरती त्यांना समजू दे. 3री ते 5वीला तुम्ही त्यांना गट करायला सांगू शकता की कथांचे गट कर, कवितांचे गट कर. 6वी ते 8वीच्या याला तुझ्या पुस्तकातल्या कथांबरोबर इतरांच्या म्हणजे 6वीच्या मुलांनी 7वी 8वीच्या कथांचं वैशिष्ट्य शोधून काढले तरी काही हरकत नाही. मी टप्पे हा शब्द वापरला होता. म्हणजे असं इयत्तांचे गट करणं हा आपली गरज आहे आपल्याला समजण्यासाठी. पण ज्या टप्प्यात मूल आहे त्या टप्प्याच्या पुढे नेण्याच्या कृती तुम्ही त्यांना सुचवू शकता आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ शकता असं मला वाटतं. या ठिकाणी मी थांबतोय. खरं तर मला अपेक्षित होतं तुमच्याकडून काही प्रश्न यावेत, तुम्ही काही प्रश्न विचारावेत. माझा मोबाईल नंबर त्रिंबक सर, मी मोबाईल वरती कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता किंवा अजून काही तुम्ही कॉमेंट्स मध्ये मला सांगा. मी त्या प्रश्नांची उत्तरे देतो. मला कॉमेंट्स दिसत आहेत. नाही तर आपण हा हॅलो हा पण आता तुम्ही प्रश्न विचारावेत, कारण मला जे सांगायचं होतं की कशा पद्धतीने अभ्यासक्रम संपू शकतो अशा हा ओके. ऍबसेंटीचं प्रमाण जास्ती आहे, कोरोनाची पार्श्वभूमी आहे, यासाठी कसा संबोध विकास करायचा हा प्रश्न आहे. याला काही असं मी सांगितलं की अभ्यासक्रमाची मांडणी जी केलेली आहे ती टप्पानिहाय केलेली आहे. मूल ज्या टप्प्यावरती आहे त्याच्या पुढचा टप्पा आपण त्याला दिला पाहिजे. कसा द्यायचा? तर समजा एखाद्या वेळी मूल येत असेल किंवा तुम्ही आता असं नाही होणार की दिवसभर तुम्ही त्यांना ऑनलाईन शिकवताय किंवा दररोज मुलं येत आहेत अशी म्हणजे शक्यता काही असेल. पण असं समजूया की मूल एखाद्या वेळी तुमच्याकडे ऑनलाईन आलंय किंवा प्रत्यक्षात आलंय. तर तुम्ही त्याला एखाद्या कविता असेल किंवा कथा असेल तर ती आता 5वीची समजा बंडूची इजार ही कथा आहे. तुम्ही त्याला म्हणजे त्याला गटामध्ये किंवा तो वाचेल. मग याच्यामध्ये पात्र कोणती आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत, म्हणजे ती घटनाक्रम कसा आहे, विनोद कसा झालाय, याच्यातून तू काय शिकलायस,
सामाजिक संयोजनाबद्दल तर शिकलंच आहे, पण भाषिक संबोधाबद्दल काय शिकला आहेत, नवीन शब्द कोणते आहेत, ते कुठून मिळवायचे, हे तंत्र एकदा मुलांना दिलं आणि मुलांना सांगितलं की आता 5वीच्या पाठ्यपुस्तकातल्या इतर कथा तू शोध, मग आपण आठवड्याने बोलूया. या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. कवितांच्या बाबतीत तेच, एकदा फक्त सुरुवात करून द्यावी लागेल. मग ऑडिओ असेल, ऑडिओ व्हिज्युअल असेल किंवा प्रत्यक्षात भेटून असेल, ज्या ज्या वेळी येतील त्या पद्धतीने. त्यासाठी अर्थात शिक्षकांकडे फार मोठं प्लॅनिंगची गरज आहे, नियोजनाची गरज आहे. की मूल जर समजा काही कालावधीसाठी म्हणजे एखाद्याच दिवस आलं आणि त्यात मराठीचं 2 तास असतील, तर ते मराठीचे 2 तास मुलाला नेमकं काय द्यायचं, तुम्ही त्याला सगळं समजून सांगणार का, उदाहरणं समजून सांगणार का? तुमची उदाहरणं झालेली आहेत आता. म्हणजे जसं एकदा मला कळालं की सायकल कशी चालवायची असते, तर मला अगोदर कळालेलं असतं की बॅलन्स कसं करायचा असतो, पॅडल कसा मारायचा असतो, हँडल कसा धरायचा असतो, समोरचं म्हणजे मला एकदा वाचन आणि लेखन यायला लागलेलं आहे. तर पुढचा पार्ट हा त्यांच्यावरती सोपवून द्यायला पाहिजे आणि आपण त्यांच्यावरती जबाबदारी टाकली पाहिजे. अर्थात झेपता येणारी म्हणजे ज्ञानसंरचनावादामध्ये एक संकल्पना आहे की स्कॅप होल्डिंग. आपण इमारती बांधताना तुम्ही बघितलं असेल की ते असे हे तयार करतात, त्याला काय आता वेगवेगळ्या भाषेमध्ये, पण स्कॅप होल्डिंग म्हणजे बाहेर सज्ज तयार करतात आणि त्याच्यावरती उभं राहून तो मजूर काम करत असतो, एक उंची थोडासा आधार घेऊन तो वरती चढत असतो. तशा प्रकारचा अनुभव मुलाला दिला पाहिजे की एक टप्प्यापेक्षा त्याच्या पुढच्या टप्प्याचा अनुभव मुलाला मिळेल याची दक्षता शिक्षकांनी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षकांनी फार सक्षम असणं गरजेचं आहे. म्हणजे आता फक्त पाठ्यपुस्तक शिकवायचं नाहीये, तर मुलांना त्यांना पुढे नेण्यासाठी आपल्याला जेवढा ठराविक वेळ अध्ययन अनुभव देता येतील त्याशी असे कॉन्सन्ट्रेट अध्ययन अनुभव आपल्याला द्यावे लागणार आहेत आणि त्याच्या पुढे मुलांना न्यायण्याची गरज असणार आहे. आणि त्यासाठी शिक्षकांनी अभ्यासक्रम वाचला पाहिजे. म्हणजे मी आता तुम्हाला अभ्यासक्रम पुस्तिका दाखवतो. ही अभ्यासक्रम पुस्तिका आहे, प्राथमिक भाषा अभ्यासक्रम 1ली ते 8वीचा. तो संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या नजरेसमोर असला पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन मग तो अभ्यासक्रम मांडला. आता मी जे बोललोय की त्याची का मांडलाय, कसा मांडलाय, मुलांना आपण कशी मदत करू याची त्याच्यात उदाहरणं आहेत. मग त्या उदाहरणांच्या साहाय्याने आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. अजून काही प्रश्न असेल तर. हा सर. हा मला काही प्रश्न अच्छा मी खाली करतो. ओके 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 आले. हा हा नाही ठीक आहे बघ. ओके. व्हॉट्सअप ग्रुपवरती अभ्यास कसा देता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे. मी प्रयत्न करतो. मी मागाशी सांगितलं की याचं काही असं हार्ड अँड फास्ट असं उत्तर असणार नाही. प्रत्येकाची परिस्थिती काय त्याच्यावरती अवलंबून आहे. आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती अभ्यास देताना काय द्यायचंय हे पहिलं आपण फिक्स करा, त्याचं प्लॅनिंग करा, नियोजन करा की मला नेमकं काय द्यायचंय. कारण सगळ्याच विषयाचे सगळे शिक्षक किंवा हे देणार आहेत, सगळ्याच विषयाचा अभ्यास देणार आहेत. आपल्याला काय साध्य करायचं, आपल्याला कुठला संबोध, मी मुद्दाम झाले की संबोध ही उच्चतर विचार प्रक्रिया, कोणता संबोध पुढे न्यायचा आहे तो विचार करायचा. मग एकाच पाठावरती किंवा एकाच गोष्टीवरती असा काही प्रश्न देऊन चालणार नाही. ओव्हरऑल विचार करून पाठ्यपुस्तकाचा की ज्याने मुलांना ते सगळं पाठ्यपुस्तक चाळता यायला पाहिजे. फक्त पाठ्यपुस्तक नाही तर इतर साहित्यही चाळता यायला पाहिजे आणि ते चाळून त्यांनी त्याचे उत्तर दिलं पाहिजे. असा अभ्यास देण्याचा अभ्यास शिक्षकांनी पहिल्यांदा करायला पाहिजे. म्हणजे असं हे नाही की हे द्या आणि ते द्या असं नाही. कारण आता असं लक्षात येतं की व्हॉट्सअपचं माध्यम खूप मोठ्या प्रमाणावरती, ई साहित्य खूप मोठ्या प्रमाणावरती तयार आहे. तुम्ही त्यांना थोडक्यात रेफरन्स देऊ शकता की हे इथं जा आणि या लिंकवरती क्लिक करून हे वाच, ते वाच आणि या प्रकारचे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं तू शोध आणि तू जे सापडली तर तू पोस्ट कर.
बर, या प्रत्येक ठिकाणी गट हा फक्त शिक्षकांनी शिकवलं पाहिजे अशातला भाग असणार नाही. पालकांचा सहभाग घ्या, समाजाचा सहभाग घ्या, इतर व्यक्तींचा सहभाग घ्या, त्या आणि त्याच्या आधारावरती अभ्यास, मुळात अभ्यास हा शब्द थोडासा खटकतो की भाषिक विकासाची साधनं कशी बळकट करायची असा तो विचार असेल. त्यासाठी त्या पद्धतीचा विचार म्हणजे ई साहित्याचा विचार, शिक्षकाचं स्वतःचं नियोजन, पालकांचं सहकार्य आणि अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी माहिती असणं, ज्याच्या आधारावरती अभ्यास देता आला पाहिजे. भाषिक विकासातील अडथळे कोणकोणते असू शकतात आणि ते दूर कसे करता येऊ शकतात? फार ब्रॉड क्वेश्चन आहे, थोडाफार उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. भाषिक विकास भाषिक विकास हा फार मोठी कन्सेप्ट आहे, मोठा संबोध आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी कौशल्य येतात. म्हणजे आपण बघितलं श्रवणाची येतात, भाषणाची येतात, भाषण संभाषणाची येतात, वाचनाची कौशल्य येतात, लेखनाची येतात, व्याकरणाची म्हणजे साहित्य व्याकरणाची भाषिक नियम व्यवस्थेची कौशल्य येत राहतात. त्याबरोबर विविध साहित्याचा आस्वाद घेण्याची कौशल्य येत राहतात आणि त्या साहित्याचा आस्वाद घेत आपण पुढं स्वतः अभिव्यक्त होण्याची कौशल्य येत असतात. आता या भाषिक विकासातील अडथळे पहिली दुसरीचा अभ्यासक्रम पहिली दुसरीला प्रारंभिक विषय भाषा विकास कार्यक्रम विकसित करताना आम्ही तो थोडाफार विचार केला, तसा इतरांचे केलाय. पण मी आता ते सांगतो की मुलाला लिहिता येत नाही असं समजूया. मुलाला लिहिता येत नाही तर काय प्रॉब्लेम असू शकतं? एक तर फिजिकल प्रॉब्लेम असू शकतात की त्याचं बोटांमधली शक्ती नीट नाहीये, तो पेन नीट धरत, पेन पेन्सिल जे साहित्य धरायला पाहिजे ते नीट धरत नाही, तो माउंट व्यवस्थित करत नाही, त्याचं आय हँड कोऑर्डिनेशन, आय आणि डोळ्याचे हे नीट नाहीये, आणि जे लिहायचंय ते समजत नाहीये. म्हणजे अक्षर त्याला ओळख नाहीत, शब्द कसे लिहावे कळत नाही, कानांमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. हे शोधण्यासाठी आपल्याला एकेका टप्प्यांनी मागं जावं लागेल. म्हणजे आता बघूया, आता आपण मुलाला सर मुलाला लिहिता येत नाही, हा दुसरीत आलाय तरी तुला लिहिता येत नाही, हे आपण आता अडचण समजून घ्या. मग आपल्याला त्याला शब्द सांगून ऐकता येतंय का हे पाहायला पाहिजे. मग ऐकता येतंय, मग त्याच्या पुढं मागं जाऊन म्हणजे पहिल्यांदा आपण फिजिकली अडचण बघितली, नंतर समजण्यातली अडचण बघतोय की त्याला ऐकता येतंय का, त्याला शब्दांमध्ये अक्षर असतात आणि ती अक्षर विलग करता येत आहेत का, ती नसतील तर शब्द तोडणे जोडणे, त्याला अक्षर माहिती आहेत का, ती माहिती नसतील तर शब्दचक्राद्वारे त्याच्या अनुभवाद्वारे शब्द घेऊन त्याला अक्षरांचा परिचय, त्या अक्षरांच्या उच्चारणाचा परिचय, त्याच्या आकाराचा परिचय, त्याला जे विविध स्वरचिन्ह जोडले जातात त्याचा परिचय, आणि तो शब्द कसा तयार होतो तो ऐकणे, लिहिणे, अनुभवणे, वापरणे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या लिहिण्यावरती इम्पॅक्ट करतो. म्हणजे थोडक्यात मी किती प्रयत्न करतो, याला खूप सराव केला, 10 वेळा त्याला लिहायला सांगितलं तरी तो लिहित नाही स्वतःच्या कसं लिहितो? कारण त्याला काय लिहायचंय, त्याचा जो आत्मविश्वास आहे तो पहिल्यांदा दिला पाहिजे. मुळामध्ये एकदा जर शिक्षकाने भावनिक अटॅचमेंट जर मुलाशी झाली तर ते मूल शिक्षकाला कळायला सुरुवात होते आणि मग मुलाला काय गरज आहे ते कळतं. म्हणजे रोग असं म्हणता येणार नाही, पण त्रुटींची लक्षणं दिसायला सुरुवात होतात आणि त्रुटींची लक्षणं दिसली तर त्याचं कारण एक आणि एक असू शकत नाही. उपचारात्मक शब्द आपण वापरत नाही खरं, पण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, ताप आला जेव्हा म्हणतो, तर तापाची वेगवेगळी कारणं डॉक्टर शोधत राहतात आणि मग त्याच्या आधारावरती एखादी, फक्त क्रोसिन गोळी नाही देत, ते पहिल्यांदा विचारतात काय झालं काय झालं. तसं शिक्षकाला मूल समजलं पाहिजे, त्याला विचारण्याची गरज नाही लागली पाहिजे खरं. म्हणजे त्याच्या घरी काय होतंय, इथे काय होतंय, शाळेमध्ये त्याला कोणती नेमकी अडचण आहे हे मूल समजलं पाहिजे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये पण तेच अपेक्षित आहे. याचा संबंध घेतला पाहिजे असं मला वाटतं. व्हॉट्सअप ग्रुपवरती मराठीचा अभ्यास कसा की देता येतील? मी तुम्हाला आत्ताच उत्तर दिलं की काय शिकवायचं हे पहिल्यांदा ठरवा. धडे शिकवायचे की त्यात भाषिक विकास करायचा आहे, आणि धडे ही त्याची उदाहरणं असतील. हा मला वाटतं हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. व्हॉट्सअपवरती मुलांचे असेसमेंट कसे करायचे?
मूल्यमापन किंवा मापन कसे करायचे. आता घाई करू नका. माझं तर स्वतःचं मत आहे की घाई करू नका मुलांचं असेसमेंट करायची. मुलांना शिकण्याचा अनुभव घेऊ द्यावं. आपण परीक्षा घेऊन त्यांना लगेच पास नापास किंवा कमी जास्ती करण्याची गरज नाही. मुलांना शिकण्यातला फार छान आनंद, आता एक वेगळी संधी निर्माण झालेली आहे की मुलं स्वतःहून शिकण्याची. आपल्याला शिक्षकांना खूप शिकवायची हौस असते आणि आपली त्याची नियुक्ती आहे, तर मुलं स्वतःहून कशी शिकतायत हा एक आता हा नवीन अभ्यासाचा विषय झाला. म्हणजे कदाचित पुढच्या अभ्यासक्रमामध्ये ते टाकावं लागेल की मूल स्वतःहून शिक्षकांच्या जवळ नसताना शिकतंय, त्याला शिक्षकांनी आणि समाजाने कसं सहकार्य केलं पाहिजे, असा हा एक वेगळा प्रश्न निर्माण झालाय आणि तो आपल्याला ते हा नवीन आहे, त्यामुळे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे असेसमेंट आत्ता सध्या तरी मला असं वाटतं लगेच मुलाला करू नये, शिकण्यातला आनंद मिळू द्यावा. अजून प्रश्न विचारू शकता. माझा फोन नंबर 88 88 364 777. 88 88 364 777. ठीक आहे. खूप वेळ बोलत आहोत असं मला वाटतं. 1 तास होऊन गेलेला आहे. आपण सर्वांनी 1 तास मराठी विषय आणि मराठी भाषा, मराठी विषय आणि मराठी भाषा, हा मी आता सांगितलं की मराठी विषय शिकणं किंवा मराठी भाषेतून शिकणं हा विचार लक्षात घ्या. मराठी विषय म्हणून शिकणं तर मराठीचे संबोध आले पाहिजेत. आपण म्हणतो मराठी विषय शिकवला म्हणजे धडे शिकवले, कविता शिकवले किंवा इतर विषयांचा आशय. मग तसा जर विचार केला तर पहिली दुसरीला वाचन आणि लेखन शिकवलं, पुढं मराठी शिकवण्याची गरज काय? तशी काही गरज राहणार नाही ना, कारण मुलाला स्वतःहून वाचता येते, लिहिता येते. मग त्याचा तो वाचेल, त्याचा तो शिकेल आणि मग मराठी विषय शिकवले. तर मराठीतून आनंद घ्यायला शिकवलं पाहिजे आणि आनंद घेत शिकणं म्हणजे स्वतःबरोबर साहित्याचा आस्वाद घेत शिकणं आणि त्या साहित्यामध्ये अभिव्यक्त करणं म्हणजे संस्कृतीमध्ये वाढ करणं पुढच्या पिढीसाठी, असा तो भाषेचा शिक्षणाचा भाग आहे. ओके, काहींना रेंजचा प्रॉब्लेम आहे. परत एकदा मी स्क्रोल करतो. मला असं वाटतं या ठिकाणी थांबायला हवं. कोणी मला सांगू शकेल की थांबा सर म्हणून? आता तुमचे प्रश्न जे असतील ते. ओके, मला असं वाटतं 1 तास तुम्ही मला सस्टेन करत होता आणि हा अनुभवही मला नवीन आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दगडावरती डोकं आपल्यासारखं आहे की पहिल्यांदा जसं कुणी कुणी नसताना समोर नसताना बोलणं आणि आपले विचार समोर मांडणं. एकतर हा अगोदर त्याला वेडं म्हणत असतील किंवा ट्रान्समध्ये गेलं असं म्हणत असतील, परंतु हा एक अनुभव तुमच्या माध्यमातून मिळाला. तुमच्याशी गप्पा मारून मला छान वाटलं. संपर्कात राहा. काही अडचण असेल तर अवश्य विचारा. आणि म्हणजे आपल्या शिक्षकांनी तो अभ्यासक्रम जरूर पहा. अभ्यासक्रमामध्ये या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रयत्न शब्द वापरतोय कारण कोविड सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकेल याचा अंदाज कुणालाही नव्हता. परंतु आता जेव्हा पुढच्या अभ्यासक्रम कमिटी स्थापन होईल त्यामध्ये निश्चित त्याचा विचार करण्यात येईल असं मला खात्री वाटते, कारण तेवढी माणसं सगळी विचारी असतात. तर वेद वैजापूरचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी नियोजन मात्र व्यवस्थित करा, स्वतःहून विचार करा. याला कुठलंही असं